आज आपल्यासोबत कोल्हापूर पन्हाळा तालुक्यामधील बोरपाडवे गावचे पण सध्या कोल्हापूरमध्ये स्थायिक असलेले डॉक्टर हेनरी हॉवर्ड यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथास कोल्हापूर प्रेस काउन्सिलचा उत्कृष्ट चरित्र ग्रंथ असा पुरस्कार मिळालेले लेखक गुलाबराव आवडे आहेत. त्यांनी समाज व्यवस्था, स्पृश्य अस्पृश्य, जातीपाती, धर्मांतर आणि प्रसंगानुरूप आलेली संकटे, अडथळे या सर्वांवर मात करून ठिगळातून आनंदमय गालिचा निर्माण केला आहे आणि हे सगळे साध्य केले आहे प्रयत्नातून मिळवलेल्या शालेय आणि कॉलेजमधील शिक्षणाने. आजवर गुलाबराव आवडे यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मार्च 2025 रोजी माझ्या जीवनाचा आनंदमय गालिचा हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे. बालपणीच्या या पोतराजाची 7वी नंतर शिक्षणाची सुरुवात कशी झाली आणि कोल्हापूर खेडी विद्युतीकरणाच्या वेळी काय अनुभव आले हे सर्व त्यांच्याचकडून जाणून घेऊ. नमस्कार सर. मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळ 1936चा जन्म. पन्हाळा तालुक्यातील एका छोट्या बोरपाडे नावाच्या गावामध्ये माझा जन्म. शिंप्याचा व्यवसाय. जुन्या कपड्यांना, शर्टांना, लुगड्यांना बाप ठिगळ लावायचा. घरी 8 लहान मुलं. शिंप्याच्या व्यवसायातनं काय मिळणार? बलुतेदारी काम करणारा सगळा समाज, त्यापैकी आम्ही. तर त्या शिंप्याच्या व्यवसायातून आमचं पालन पोषण करत होते. माझं वडिलांचं मुख्य गाव सातारा जिल्ह्यातनं पाडळी. त्याला इनाम पाडळी म्हणतात, फाळके पाडळी म्हणतात, स्टेशन पाडळी म्हणतात. पूर्वी रेल्वे लाईननं पाडळी येऊन जात होते म्हणून स्टेशन पाडळी म्हणतात. माझी रवानगी तिकडे झाली. परिस्थिती अशी, त्यांच्या स्वाधीन केल्यामुळं इथला त्यांच्या कुटुंबाचा भार कमी झाला. 1942ला माझी तिकडे रवानगी झाल्यानंतर माझं वय 5 वर्षाचं असावं. आईपासून मी दुरावलो होतो, पण आजीनं मला आईची माया दिली. रोज रडायचा, आईची आठवण यायची. मी रडायला लागलो, भोकाड पसरले की आजी मांडीवर घ्यायची आणि माझं शानं बाळ बना ठाऊक. आजोबा मात्र मांत्रिक आणि व्यवसायाने ते पोतराज. पोतराज म्हणजे अंगावर काय ती कडक लक्ष्मी वगैरे आहे आसूळ मारून घेणं असलं काय नव्हतं. पण दर अमावस्या पौर्णिमेला घरी खूप गर्दी यायची. प्रापंचिक प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, बायकोंचे प्रश्न, आजारपण हे सगळं आजोबावर घेऊन यायचे आणि मी त्या देवारा सांभाळणे आणि सगळी संपत्ती सांभाळण्याचा मी जवळजवळ प्रमुखच होतो. आणि तात्पर्य काय, माझे केस वाढवले होते, बुचडा बांधलेला होता आणि मलाही तशा तऱ्हेचा पोशाख आणि मी छोटा पोतराज म्हणून माझेही लोक पाया पडायचे आणि मला या गोष्टी सगळं गंमत वाटायची, आश्चर्य वाटायचं. हा काय प्रकार आहे? आणि अस्पृश्याला शिवाशिव स्पर्श हा निषिद्ध मानला जायचा आणि हे सगळं बोरपाड्यामध्ये घडत होतं. आणि इकडे तर मी अगदी रुबाबात जीवन जगत होतो आणि या सगळ्यामध्ये बरेच दिवस लोटले. मग गावाकडनं पत्र यायचं, पण मला काय, मी अडाणी, मला काय वाचता येतंय, फक्त चित्र तेवढे बघणारा. मग त्या पत्रामध्ये लिहिलेलं असावं की गुलाबला म्हणजे शाळेत पाठवा, असं काहीतरी लिहिलं असावं. पण शाळा कुठली? शाळा नाही, काय नाही. आणि मध्ये गाव आणि मालवाडा यांच्यामध्ये ओढा होता. त्या ओढ्याच्या पाण्यात पावसाळ्यात बंद व्हायचं 4 महिने. तर हे असं बराचसा तिथला काळ घटल्यानंतर काय झालं, आजोबा आजारी पडले. भूत काढायला जायचे. भूत काढून आल्यानंतर ते काय त्यांची वाचा बसली, कसा मृत्यू झाला हे फार वर्णन केलंय ते नंतर. परिस्थिती अशी, वडील आले आणि माझा अवतार बघून एवढे चिडले. आई आजी बरोबर वाढले, वडिलाबरोबर यासाठी माझ्या पोराला इकडे आणलं काय म्हणून भांडले. मला काकोटीला मारलं आणि तिथं टेलर होते, शिल्पी बळी आबा, ते लोकांची हजामत करायचे, सगळीच कामं करायची. आणि त्यांच्याकडची कात्री दे म्हणाले. हे कात्री कशाला म्हणाले, याचे केस काढणार आहे. हे म्हणाले, देवाचं तू काय असं काय करू नको. मग वडिलांनी अगदी जोर करून ती हिसकावून कात्री घेतली, माझी वेळा बुचडा केस बीस काढून फेकून दिले. फेकून दिल्यानंतर बोलला, ठोक मारले. म्हणाले, वाद्या काय केलेस हे? अरे हे म्हणाला पवित्र देवीचं आहे म्हणाले, याला शाप बसल, तुझा अमुक होईल तमुक होईल. ते वर्णाला ते गोळा केल्याने एका स्वच्छ कपडामध्ये केस बांधले आणि म्हणाले, मी हे नदीला जाऊन अर्पण करतो बाबा, तुझ्या पोराला तू घेऊन जा म्हणून. आणि मग हे भांडणामध्ये 2 दिवस गेला. आजोबांचा त्या दिवशी मृत्यू झाला. आणि मग मला
वडील घेऊन आले. तिथून पुढचा इतिहास हा फार वेगळा आहे. गावामध्ये मिशनरी आले होते आणि गाव समाजातले मोठी माणसं ख्रिश्चन झाले होते आणि गावामध्ये मिशनऱ्यांनी शाळा काढली होती. डॉक्टर हेनरी हॉवर्ड हे 1907 साली मिरजेला वानलेस हॉस्पिटलमध्ये आले. त्या डॉक्टर वानलेसने त्यांना रिसीव्ह केलं आणि 8 साली सांगलीच्या एका संस्कृत पंडिताकडून संस्कृत शिकले आणि 10 भाषा शिकले. त्या माणसानं 10 भाषा एका वर्षामध्ये शिकला. आणि 1908 साली कोल्हापूर त्याला सुवार्थ मंडळ चर्च काउन्सिल होतं, तिथं त्यांची नेमणूक झाली. बहुतेक बांगवाड्यामध्ये महारवाडामध्ये शाळा सुरू केल्या. 1944 साली बोटपाड्यामध्ये शाळा सुरू झाली होती. त्या शाळेमध्ये धोंडूबाई नावाचे आणि दुसरा एक शिक्षक होता, नाव आठवत नाही, ते दोघे जण शिक्षक होते. मी तिथं आणि मी जरा स्मार्टच होतो. मग त्या बाईने माझं पहिली दुसरी एकदम मला तिसरीतच बसवलं आणि मला वाचायला ह्याला त्याला शिकवलं. रात्रदिवस मी ते सगळं वाचायला शिकलो. इन्स्पेक्टर आले भाऊराव रुपडीकर म्हणून, पोरं घ्यायची नव्हे, अगदी कपड्यात लघवी करायचे एवढा तो मनुष्य, लाल भडक डोळे, पान खाणारा, उंच्या उंच तगडा भाऊराव रुपडीकर. तो इन्स्पेक्टर ती धाड गाडी वाजली थळामध्ये, ती लोक सगळ्यांनी शिक्षक सुद्धा घ्यायचे. मला त्याने म्हणणार, हे पोरग कितवीत आहे? मी यांच्या तिसरीत त्याला बसवलंय म्हणाले. मग त्याला काय वाचायला शिकवा, हे वाच रे. काय माझे हातपाय लटपट होते, तरी पण मी वाचलं. एवढं जोरजोरात पुस्तकात पान भर वाचलं. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणाले ठीक आहे. अशा तऱ्हेने ती बोरपाड्यातली शाळा. नंतर मग कोडोली हे मिशन ठाणच होतं. कोडोलीमध्ये 1919 साली चर्च झालं. मिशनरी ठाणच कोडोली झालं. 1919 ला चर्च आणि तिथले सगळं कॅम्पस आणि सगळं बोर्डिंग वगैरे सगळं होतं. त्या बोर्डिंग मध्ये मला घातलं. तिथं 7वी पर्यंत माझं शिक्षण झालं. तिथून 7वीला मी चांगल्या मार्कानं पास झालो. आणि नंतर मग असं होतं की या खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या ज्या शाळा होत्या तिथं शिक्षण 4थी पर्यंत असायचं. मग 7वी पास झाल्यानंतर अरविंद ख्रिश्चन हायस्कूलला इथं हायस्कूल होतं आणि इथे कोल्हापूरमध्ये वायल्डर मेमोरियल चर्च होतं. म्युन्सिपाल्टीच्या समोर त्या अजून सुद्धा चर्च आहे, ते चालू आहे. नंतर वायल्डर आले 1952 साली आणि त्यांनी संस्थाकडून जागा मिळवणे. एस्टर पॅटर्न गर्ल्स हायस्कूल आणि अरविंद हायस्कूल आणि अरविंद बोर्डिंग वगैरे सुरू की तिथं मला मंगाची पोरं आम्ही आलो आणि तिथं माझं 10वी पर्यंत पूर्वीच्या 11वी पर्यंत शिक्षण. 7वीला शाळेत तुमचं वडिलांनी बंद केलं होतं ना शिक्षण? 7वी नंतर काम करत होय. तुम्ही ह्याला कसे आला? हा तर 7वी पास झाल्यानंतर मग काय माझं नाव इकडे अरविंदला आलं होतं, कारण नाव यायची तो. नावानंतर गावात काय जूनला शाळा होती. जून महिना गेला, ते दररोज रडायचा. मग ते शाहूराव व्यापारी होते, जनावरांचा व्यापार करणारे, ते चुलते मालते आमचे ह्यातले घराला घर लागून. अरे पोरगी रडते का? ते काय रडते म्हणाला. त्याला शिकवलंय सगळं म्हणाला, फक्त कटिंग करायचं ते राहिले. सगळे कपडे शिवतोय, शर्ट शिवतोय, पॅन्ट शिवतोय, सगळं करतोय. आणि ह्याच्या डोक्यात खूप बसले. म्हणतोय कोल्हापूरला शाळेला जायचं असं म्हणतोय, रडतोय. आणि गावातली शाळा आहे म्हणाला. गावात काही शाळा नाही, आता कोडलीच्या शाळेतनं पास होऊन आलाय म्हणाला. मग आता काय करायचं म्हणाला. ते शाहूरावला बोलला, मला जवळ बोलवलं. म्हणजे बाळ तुझं काय म्हणणं आहे? हो म्हटलं, तिथे शाळेत एक मास्तर आहे धोंडूबाईचा, दुसरा शिक्षक, त्याचं नाव दानियल. त्यानं बघा मला ₹1 दिलाय. ह्या रुपयानं तू मोटरीतनं जा. मोटरी सुरू झाल्या त्या मोटर म्हणजे कोळशावरच्या गाड्या सुरू झाल्या त्या कोल्हापूर ते मलकापूर. त्यातनं बसून जा, कसाही जा, तू जा पळून, मी बघतो काय करतोय ते. असं मला धीर दिला. मग परत रडणं सुरू झाल्यावर शाहूराव काय म्हणाले, अरे टेलर, अरे यंत्रवाल्या म्हणाले, तुला का कळत नाही? ते जातोयच ना, तुला काय भार आहे का? तुला काय पैसे द्यायला लागणार आहे का तुला काय कापड करायला लागणार काय? मी बघतो तुझं काय असेल ते. मी शनिवारी बाजारला जाणार आहे, माझा बैल आहे, माझ्या बैलाबरोबर त्याला चालत नेतो आणि मग नेतोच तर जा बाबा. त्याच्या आईला म्हणाला काय करायचे कर. त्या बैलाची दोरी माझ्या हातात आणि माझी पत्र्याची पेटी त्याच्या डोक्यावर. त्या पत्र्याच्या पेटीमध्ये एक पोत, एक अशी काय फाटकी तुटकी चादर आणि माझी 2-3 वह्या आणि पुस्तक, हे सगळं त्यांना आपल्या डोक्यावर घेतलं. बैलाची दोरी माझ्या हातात. असं चालत 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 आम्ही आलो, कोल्हापुरात आलो. त्या कोल्हापूरच्या आत्ताचं सिद्धार्थनगर बारवाडा आहे, तिथं आम्ही राहिलो. राहिल्यानंतर त्याने सकाळी मला त्या भास्कर मामा गायकवाड म्हणून
पण नगरचे अतिशय सज्जन माणूस. त्यानं मला तिथं बोर्डिंग मध्ये येऊन सोडलं. हो बाबा म्हणाले, अहो महिना झाला तुमचं नाव आलंय, आम्ही विचारत होतो तुमच्या गावचे शिक्षक आहेत त्यांना विचारलो, अहो तो मुलगा का आला नाही असं त्यांना विचारत असं. ते काय टाळणार हो, काय ते उत्तर देणार. मग मला बोर्डिंग मध्ये झालं आणि बोर्डिंग मध्ये 8वी ते 11वी पर्यंत शिक्षण झालं. 11वीला चांगले मार्क मिळाले आणि त्या दरम्यान मग त्या चरित काउन्सिलचा भंडारे नावाचा सेक्रेटरी म्हणजे पुढारी सगळ्या संस्था चालवणारा प्रमुख, त्यानं मला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि म्हणाले, हे बघ तुझे मेहण्याने मला सांगितलंय की तुझी काहीतरी पुढची कॉलेजची व्यवस्था कर. तर मग नगर कॉलेजला ख्रिश्चनांचं अजूनही आहे कॉलेज आहे. मग त्याने मला म्हणाले, हे बघ तुला नगर कॉलेजला मी पाठवतो, तुझा सगळा खर्च, तुझे कपडे लत्ते, तुझं काय असेल ते सगळं मी करतो, तू नगरला जा. पण अट एक, तू BA झाल्यानंतर तू आर्ट्सला जायचो, तू BA झाल्यानंतर बीडी म्हणजे PS कोर्स म्हणजे पास्टरचा कोर्स 2 वर्षाचा असतोय, तो करायचा. आणि हे मी BA झाल्यानंतर बीडीला जाणार असं या 2 रुपयाच्या स्टॅम्पवर मला लिहून दे. मी ताडकन म्हणलं मी असं लिहून काय देणार नाही, ज्या त्या वेळेला बघू म्हटलं. मी BA झाल्यानंतर त्यानं ताडकन म्हणाला, मोरका गेट आउट म्हणून त्यानं मला हाकलून लावलं. माझ्या मला घाम सुटला. काय मी पायावर धोंडा पाडून घेतला. काय करायचं का, आलो रडत रडत बाहेर हॉस्टेलमध्ये आलो आणि मग बसलो तळ्यात. तिथं कोटीतीर्थ पण तळ आहे, तिथं जाऊन रडत बसलो. काय करायचं आता, काय पायावर धोंडा रडत आता काय करायचं. मग अनबिन व्हायला काय होतं, माझं नाव या आम्हा 7 मुलांचं 1959 पुणे युनिव्हर्सिटीला डिग्री कोर्स सुरू झाला 10+2 3. मग प्री डिग्री नंतर 3 वर्ष. मग प्री डिग्रीला आम्ही 7 मुलं होतो. गोखले कॉलेज 56 साली कोल्हापूरमध्ये आलं होतं कागलहून. खर्डेकर प्रिन्सिपॉल ब्रह्मचारी मनुष्य आणि व्हाईस प्रिन्सिपॉल देसाई, लाल डोळे, संस्कृतचे आणि इंग्लिशचे फळा, इंग्लिशचे आणि संस्कृतचे प्राध्यापक, डोळे लाल, उंच लोक सगळे भेट. आणि मग काय झालं, आम्हा 5 मुलांचं काउन्सिलनं भंडारे साहेबांची सगळ्यांनी फी भरली होती. मग माझी भरली नाही आणि काय झालं, बोर्डिंग मध्ये 11वी नंतर तिथं प्रवेश नाही, आता कुठं राहायचं. मग काय करा, बोर्डिंग मधल्या त्या स्वयंपाक करणाऱ्या बाया आणि माझं वागणं माझं दिसणं सगळ्यांना खूप आवड आहे हो. मग काय करायचं, त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथं भंडारे साहेब आले आणि मी बोर्डिंग मध्ये होतो. मामा म्हणायचे, मला भयंकर लाड करायचे आणि मामाच्या घरी मी झाडणं पुसणं काम करायचे, तिथे मला 5 रुपये द्यायचे. भास्कर मामाला सांगितलं की हा मुलगा उद्या तिथं दिसता बोर्डिंग मध्ये दिसता कामा नाही. मामा म्हणाले, अरे बा काय झालंय. तर मग असं झालं म्हटलं. मी त्यांना नाकारून आलो. ठीक आहे म्हणाले. मग कुठं पण शेजारी तिथं MK धनोले नावाचे एक ब्रह्मचारी सायन्सचे प्राध्यापक होते. ते आपल्या घरापासून त्यांना एक स्वतंत्र खोली होती. त्या खोलीमध्ये मी गेलो आणि रडत रडत सांगितलं, मला अक्कल मी इथं राहू का तुमच्याकडे. अरे राह की बाळ म्हणाले, आम्ही इथून कॉलेजला जाईन. मग तिची बोर्डिंग मध्ये पोरं काय करायचे, मला चोरून भाकरी आणि आमटी आणून द्यायचे, ती खायचा मी आणि सकाळी कुठले काय होतं पाणी प्यायचं आणि कॉलेजला जायचं, मॉर्निंग कॉलेज. आणि त्या गोखले कॉलेजमध्ये 56ला आलेलं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये नोकरी करणारे लोक बहुतेक असायचे आणि त्यावेळेला एक क्रेज होती टाय आणि कोट घालून. नोकरीची माणसं टाय घालून त्या काळा बनले कॉलेजमध्ये सगळे. कुठली आम्हाला टाय, मी टाय बांधून मग जायचं, मला टायची होता. एका मिशनरीने मला 2-3 टाय दिले तर मी टाय बांधून कॉलेजमध्ये जायचा. मग झालं की पहिलं वर्ष प्री डिग्री 5च्या 5 नापास झाली, मी मात्र पास झालो. आता पास होण्याआधीचं कारण काय, माझं बोर्डावर 55 रुपयाचे ड्यूज राहिली होती. तेव्हा MR देसाईंना प्रिन्सिपॉलना भेटल्यानंतर खर्डेकर म्हणाले, MRला भेट. MRला भेटल्यानंतर मी तिथं निक्कम म्हणे एकदम खडू हेड क्लार्क होते, त्या निक्कमलाही लोक पोरं लय भ्यायची. MR देसाईंना भेटायचं म्हणलं, घरी भेटायचं. मग एक निवेदन तयार केलं, माझी सगळी परिस्थिती सांगितली आणि मला बोर्डावर असं केलं आणि माझी फी वगैरे बंद झालेली आहे, बोर्डावर 55 लागलेला आहे आणि मी असं आहे आणि सगळी माझी परिस्थिती लिहिली. तेव्हा कॉलेजमध्ये मुलींना फ्री, फक्त राजाराम कॉलेज आणि नंतर कॉमर्स कॉलेज आलं. कॉलेज राजाराम शिवाय नव्हतंच ना, हे गोखले कॉलेज आल्यामुळे खूप गर्दी आणि मुलींना फुकट आणि मागासवर्गीयांना किंवा गरीब मुलांना 1/4 अर्धी फी वगैरे असं असायचं. मग यमाना मी ते निबंधन दिलं, त्यांच्या शाहूपुरीतल्या बंगल्यावर गेलो
बाहेर फाटकात उभा राहून मी फाटक वाजवल्यावर त्यांचा नोकर आला, ए काय पाहिजे रे पोरा, मला सरांना भेटायचं आहे. काय काम आहे, मी कॉलेजचा विद्यार्थी आहे, जाऊन सांग मला भेटायचं आहे. मग ती सांगत गेले, पोरगा आले तेच भेटायचं आहे, कॉलेजमधला आहे, त्याला म्हणावं कॉलेजमध्ये भेट. मग मी परत आला सांगत, हे बघा मी इथेच भेटणार आहे, नाही भेटले तर मी इथं फाटकावर बसून राहणार आहे असं सांग. हे तसं सांगत गेलं. बरोबर, त्याला बोलाव. माझ्याकडे बघितलं, माझा टाळबी होता, मी रोबाबा तिथं उभा राहिला, लवून नमस्कार केला. ते ब्रिटिश ह्यांना करतात तसं, राजे महाराजांना करतात तसा लवून खालवर नमस्कार केला आणि सर म्हटलं, आणि त्यांच्या हातात ते निवेदन दिलं. निवेदन वाचलं तर म्हणाले, अरे सगळी पोरं तुझी नापास झाले, तुझी फी का देत नाही, तर त्यात लिहिले सगळं म्हणतो साहेब. बर म्हणाले, तू आता प्री डिग्रीला आहे, नापास झालास तर तुला दुप्पट फी भरावी लागेल. म्हणलं नापास होणार नाही, झालो तर फी जेवढी आहे त्याच्यात दुप्पट पैसे भरेल आणि असं लिहून देतो म्हणलं 2 रुपयाच्या स्टॅम्पवर. त्यावेळेला 2 रुपये स्टॅम्प होता. हो होय, बर म्हणाले. मग तो कागद घेतला, त्या कागदावर लिहिलं, निकम आवडे यांना फ्री. झालं, ते नाचतच आलो. गडिंगलीची पोरं होतं, आहेत अजून मरगुंद्री वगैरे, त्यांना सांगत आलो. आणि मग खायची कुठली व्यवस्था काय आहे, मग ती जवाहर गुजरातला अजून आहे, शिवलाल म्हणून होता, आणि जवाहर गुजरातला तिथे सगळं जेवण गोड. हो, गडगलीची पोरं, मरगुंद्री, चव्हाण वगैरे 4 पोरं होती, आणि तिथं खानावर किती 25 रुपये. मग मी काय कुठेही जेवायचा, कोण देईल ते खायचा, कसं तर काय चाललं होतं. आणि गोखले कॉलेज सकाळी झालं की त्याने यायचा, खायचा आणि कुठेतरी अभ्यासाला लायब्ररीत जाऊन बसायचं. तर काय झालं, ती कन्याकुमारी शाळा मुलींची होती, मुलींची संख्या, काही विवाहित मुली सुद्धा होत्या. आणि मी काय बांधून कॉलेजला निघालो होतो, रस्त्यात धनवडे नावाचे एक आमचे नातेवाईक म्हणा किंवा जवळचे ते भेटले. अरे गुलाब म्हणाले, अरे तू करतोयस काय, कुठं काय, तुझा बाप आणि कोणाचा तो बेपत्ता आहे, अशी सगळीकडे चर्चा आहे, कुठं काय करतोयस तो. मी म्हणलं गोखल्याला जातोय आणि खातोय पितोयस काय, कुठं म्हणलं एका मित्राच्या खोलीत राहतोय आणि जेवायला काय कोण दिली ती खातोय. अरे म्हणाला, आमच्या शाळेत तू शिक्षक कोण येतोस का, येतोच म्हणलं. आणि मग काय कॉलेजला जायचं बोंबललं, मी त्या शाळेत गेलो. मग माझा अवतार बघून ती शाळा चालवणाऱ्या बाई, जैनाच्या दोघी बहिणी मुंगळे आडनाव त्यांच्या, चोकाची मुंगळे, आणि तिची बहीण पाटील नावाच्या प्राध्यापकाला, त्या दोघी जण विना अनुदानित शाळा. मग मी गेल्यानंतर मला बघितल्यानंतर हिरोच हो, टायबी बांधलेला, उंच फार गडी, आणि मुलींची शाळा, विवाहित स्त्रिया. धनवड्यावर चिडली, म्हणाली, हे काय कशाला नाही म्हणाले. अहो माझी मुलींची शाळा, देखना माणूस एखादी मुली घेऊन गेला तर माझी शाळा बदनाम होईल, हा काय प्रकार आहे म्हणाला. नाही म्हणाली. मी गप्पच होतो. मी म्हटलं, बाई साहेब, मी असा ग्रामीण भागात आलेला माणूस, माझ्या पुढे ध्येय आहे, माझी गरिबी, मी गोखले कॉलेजमध्ये शिकते, माझ्या पुढे ध्येय आहे, आणि मी स्वतःला सांभाळेन अशा तऱ्हेनं माझ्या हातून होणार नाही, आणि याची मी हमी देतो. हो हमी देतो म्हणजे, असं माझ्या हातून काय होणार नाही, काळजी करू नका. बरोबर म्हणाले. तू काय शिकवणार, गणित सोडून काय वाटेल ते. मग 7वीच्या वर्गावर 2 शिक्षिका आणि बाई आणि ते ज्यांनी मला नेलं ते बसले, म्हणाले शिकाव, म्हणाले काय तुला शिकवायचे 7वीच्या वर्गाला. मग कविता उघडली आणि म्हणलं, मुलीनं म्हटलं, मी तुम्हाला कविता सांगतो, एक कविता शिकवणार आहे. कविता अशी आहे, म्हटलं, एक कवीकडं, तो कवी आहे, त्या कवीकडं वृद्ध झालाय, म्हातारा झालाय, त्यावेळेला त्याचा एक शिष्य माणूस येतोय, कविता मागतोय. कविता मागितल्यानंतर कविता द्या असं न म्हणत, कविता मागतोय म्हणल्यानंतर कवी काय म्हणतोय ते इथं सांगतोय. कवी म्हणतोय, मधुमागशी माझ्या सख्या परी, मधु घटते पडते रिकामे घरी. ही कविता मी सांगितली. मधुमागशी माझ्या परी सख्या, म्हणजे सख्या तू मधु मागते, मधु म्हणजे कविता, मधु पडते रिकामे घरी. आता वार्धक्यामुळे माझ्यात काय होत नाही, मधु रिकामे घरी पडले, तशी माझी अवस्था, मी काही कविता लिहू शकत नाही. असं हे सगळं पुढं कविता सांगून त्याचं स्पष्टीकरण सांगून फील्ड ऑफ सायलेन्स, सगळेच खुश झाला म्हणाले, उठा बस म्हणाले कविता. आणि मग मी क्लासरूम मध्ये, ह्याच्या स्टाफ रूम मध्ये आलो. बोला म्हणाले, तुमची नोकरी फिक्स, मला पगार काय तुम्हाला पाहिजे, आम्ही एवढा पगार इथं लोकांना, तुम्हाला काय पाहिजे. माझी खानावळ आहे म्हणलं 25 रुपये, खोली भाडं आहे 5 रुपये, एवढे मला द्या. ते खोली भाड्याचं तुझं तू बघ, तुला 25 रुपये आम्ही पगार देतो.
मग काय झालं, शाळेमध्ये मुलगी बंगाली गेस्ट हाऊस आता आहे अजून, त्यांच्या 2 मुली आता त्या म्हाताऱ्या झाल्या असतील, तर त्या 2 मुलींना घरी शिकवायला जातात. त्याचे 10 रुपये मला मिळायचं, खोली भाड्याला 5, 10 रुपये ते खानावळीचे पैसे. मग तो शिवलालची बायको तिकडची हे की गुजरातची माणसं होय. मग ती म्हणाले ती मला ती मरगुंद्रेंची मास्तर वगैरे म्हणायचे. आणि अरे म्हणाले की शिवलाल म्हणाले तू मास्तर आहे तर हो. अरे माझ्या बायकोला तू मराठी शिकव की तुला 5 रुपये कन्सेशन, तू 20 रुपये म्हणाले हे दे खानावळ. मग 20 रुपये खानावळ ठरले. असं तिच्या बायकोला मी थोडं थोडं शिकवलं. असं हे त्या शाळेतलं यातलं सगळं वर्ग हे. आणि मग आम्ही खोलीमध्ये राहत होतो, गोखले कॉलेजला जात होतो. मग गोखले कॉलेजला सकाळी जायचं, खोलीमध्ये 5 पाड 3 जण आम्ही राहत होतो. राशीनकर वाडा जुन्या तुर्गाच्या समोर आहे. आता ते प्रसिद्ध वाडा आहे, त्यापाशी रानडे म्हणून राहतात. त्या रानडेच्या शेजारी पाटील म्हणून आहे, तिथं भाड्यानं आम्ही 3 जण राहत होतो एका खोलीत. भाडं 15 रुपये, मला 5 रुपये. सकाळी उठून लवकर ते आंघोळ वगैरे आवरून थंड पाण्यानं आंघोळ वगैरे करून कपडे करून टाय बांधून गोखले कॉलेज बिंदू चौकात जवळ हो, टाय वगैरे बांधून कॉलेजला जायचा. आणि तसंच शाळेत झालं. रस्त्यात एक लक्ष्मी म्हणून होते, तिच्याकडे जेवायचा. ती काय म्हणायची, दादा तू मला आवडतोस रे, तू पैसे न दे, माझ्यातली भाकरी आणि मिरची आणि चटणी खातोयस एवढं ठीक आहे म्हणाले, तुला पाहिजे मला दे, 5 रुपये दे, 10 रुपये दे, असं जेवण करत होतो. नंतर या गुजरात मध्ये लागलो होतं ना. नंतर मग काय झालं, गोखले कॉलेजमध्ये ही पोरं होती ना सगळी. मग गोखले पाऊस पण होता हो, पावसात भिजत मी त्या कुठं आलं, भिजत सगळं भिजलो होतो. खानावळी त्या जवाहरलालच्या आलो. जेवताना म्हणले अरे आवडे, अरे तू भिजलायस. म्हटलं काय करू, छत्री वगैरे नाही मला. आता मार्गदर्शनं मला छत्री दिली, अजून आहे. सारे पाटलाचा तो जावई झाला, दुर्दैवानं आहे अजून तो एक, तर त्यानं मला छत्री घेऊन दिली. आणि मग त्या खोलीमध्ये राहणं वगैरे सगळं झालं. मग काय झालं, त्या खोलीमध्ये विद्युत मंडळ तिथून आताच अयोध्या कॉलेज आहे ना, ते राजाराम कॉलेज हे होतं, राजाराम टाकीज होतं. त्याच्या शेजारी एक इमारत होती, तिथं बोर्डाचं ऑफिस होतं. 1958 सालची गोष्ट. ते बोर्ड होतं ना, ते कोणाचं होतं, सरकारी होतं की शाहू महाराजांचं, कोणाची कंपनी विद्युत मंडळ? विद्युत मंडळ, हा, पावराव साहेब. तर ती सांगतो की अजून ती नोकरी बघायची आहे मला, मी ह्याला. मग त्या खोलीमध्ये मी राहत होतो हे, आणि रोज डाबात जात होतो. मग तिथं कोकाटे नावाचे मिरजेचे हेड क्लार्क होते कोकणात विद्युत मंडळात. मग 58 साली ते कोल्हापूरला बदलून आले. आणि मिरजे चेंबर म्हणजे मिरजे चेंबर ज्याला म्हणतात, पूर्वीचं राजाराम टाके आता अयोध्या आहे, तिथं ऑफिस होतं. ते तिथं हेड क्लार्क म्हणून काम करत होते. आणि मराठी नावाचा तिथला प्रमुख होता. आणि मी कॉलेजला ह्याला दाबा जातोय म्हटल्यानंतर त्यांनी मी निघून गेल्यावर ते अच्युत गायकवाड म्हणून होता, दुसरा चोपडे म्हणून होता. त्यांना विचारला बँक ऑफिसर हे साहेब जातोय कुठं कुठं, प्रोफेसर आहे काय दिसणं, ते टाय सगळं आहेच ना. ते हसायला लागले. अयो म्हणाला गोखले कॉलेजला जातोय, त्या मराठी शाळेत 25 रुपये पगारावर काम करतोय म्हणून. त्याला कपाळाला हात लावला. दुसऱ्या दिवशी म्हणाला हो आवडे सर. अरे मला सर कशाला म्हणता म्हणलं, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये कामाला येता का? येतो की म्हणलं, आमच्याकडे म्हणला 100 रुपये पगार आहे. अहो त्याने म्हणला जाऊ नका कॉलेजला, चल माझ्याबरोबर. आणि त्याने मला नेलं, साहेबापुढे उभा केलं. असा साहेब सर म्हणाले, आणि याला म्हणाले माझ्याकडे बघूनच त्यांनी मला 1-2 प्रश्न विचारले, तुमची फील्डवर जायची तयार आहे का? आहे म्हणलं. ठीक आहे. कोकाट्याला म्हणाले एक ह्याचं ऍप्लिकेशन घ्या, ते माझ्याकडे आणा, त्यावर सही करतो आणि ह्याची ऑर्डर टाईप करा. आणि बाबा उद्या तू जॉईन हो पॉवर हाऊसला. पॉवर हाऊसला जॉईन झालं, कॉलेजला जायचं राहिलं. मग आता शाळेला तर सांगायला पाहिजे. आता झालं, आता इकडे जॉईन झालं म्हणलं, इकडे सांगायला गेलं. बाईनं सगळं वृत्तांत यायला म्हणाले, तिथं काय राजीनामा नामत कोण? बाई म्हणलं उद्यापासून मी येणार नाही. हे डबल स्टोरी इमारत हो, अजून पडली इमारत आहे, शाळा बी मोडली. नंतर मग कोकाट्यानं लागल्यानंतर पॉवर हाऊसला हजर झाल्यानंतर बघतोय तर घाडगे महाराजांचे वारस हो, बापसाहेब घाडगेने ते पॉवर हाऊस चालवत होते. आणि तिथं काय 200च्या आसपास कनेक्शन आणि ठराविक पिशे, फुटबॉल प्लेअर हे दळवी, क्रिकेट प्लेअर दळवी. नंतर तर हे सगळे प्लेअर वगैरे बापूसाहेबांना खेळाची आवड, बॅडमिंटन अमुक तमुक सगळे असले सगळे जमा भंडारे. नंतर आणि हे कोट घालून खुर्चीला कोट अडकवायचे आणि हे तपकीर ओढणारा, बिडी ओढणारे असे
गाडगे म्हणून हे सगळे बघून मी बावरावून गेला आणि मी मात्र टाय म्हणून दाबा तरुण पोरगा तिथे गेलो. सगळ्या त्या बायका वगैरे कामाला होत्या, दळवी सगळ्या ब्राह्मणांच्या बायका, ते सगळेच बघायला आले, सगळे माझ्याकडे बघायला आले. आईला काहीतरी म्हटलं वांढर आणले काय बघायला म्हणून त्या सगळ्या माझ्याकडे बघायला आले. मग ते शिंदे कोट वगैरे घालणारा, सिगरेट त्यावेळेला सिगरेट ओढणारा, बाकीची बिड्या वाढायची तो सिगरेट ओढायचा, फुटबॉल ह्याच्या ओढायचा, गोपाळ ताडणी जवळ राहायचा, फुटबॉल चांगला खेळाडू. तर ती रिसीड करायच्या, बिलाचे पैसे वगैरे कसे करायचे त्याला रिसीड वगैरे शिकवले आणि मी तिथं बिले झालं. मग बिल कलेक्टर म्हणून गावातले इलेक्ट्रिफिकेशन सुरू होतं, कोल्हापूरचं इलेक्ट्रिफिकेशन चाललं. त्यावेळेला अंडी मिस्त्री, बागल मिस्त्री आणि एमगे म्हणून एक हरिजन मिस्त्री, ते धोतराला कासोटा मारून पोलवर काढायचा तर त्याला धोत्र्या मिस्त्री बनायचे, ते बागल वगैरे त्याला चिडवायचे सगळेजण. तर या सगळ्यांनी लळा लावलेला, ह्या सगळ्यांनी मग ते एम.के. शिंदे म्हणून इंजिनियर होता आणि सगळे मराठा त्यावेळेला 60 साली सुरू झालेला, मराठा नेलं होतं आणि सगळे साऊथ इंडियन सगळे इंजिनियर हो, कोणाला मराठी यायचं नाही. तर जडे म्हणून आता हाय अजून, तो तिकडचा, त्याला मराठी अजिबात यायचं नाही. आम्हाला फील्डमध्ये पाठवलं मास्टर कारकोट म्हणून, फील्डवर म्हणजे मायाची शिरोली इलेक्ट्रिफिकेशन, कोडली ते मलकापूर पर्यंत इलेक्ट्रिफिकेशन, हे यासाठी कामावर पाठवलं. त्याला यायचं नाही, त्याला मराठी यायचं नाही, मला इंग्रजी नीती यायचं नाही. तेव्हा साहेब आला का भालेराव म्हणून ते सगळे हँड घालून जीप मधनं यायचे, माझ्याकडे बघायचे, आणि म्हणाले नावा सगळं मी व्यवस्थित मेंटेन केलेलं मास्टर हो. ते सगळं झाल्यानंतर मला मलकापूर लाईनवर केलं. एम.के. शिंदे त्यावेळेला चांगला काम करायचं, सकाळी जीप घेऊन जे बाहेर पडायचं, संध्याकाळी जायचा. मग आज तंबू टाकून अशा तऱ्हेने हे लाईनचं काम सुरू झालं कोडली पासून. त्यावेळेला 60 साली वारणेला लाईट आला, जनरेटरवर चालू होतं. आणि मग लाईट ती लाईन वारणेवरून शापूर अमुक तमुक असं करत ते आमचा तंबू पुढे जात याला सरूडच्या माळावर, सरूड, शिंपे, पाटणे वगैरे गावावर ते मलकापूरला जाणार होत. तर सरूडला मोठं तळ आहे, त्या तळ्याच्या काठावर टेकडीवर आमचा तंबू पडला. ट्रकनं सामान सगळं येऊन पडलं आणि मग शाळा तिथे जवळच होती. ते सगळं सामान येतंय म्हणल्यानंतर काय सगळे पोरं शाळा सुटल्यावर सगळे तिथे जमले, दंगा सगळा. अरे म्हणाले सर्कस आले गावात, सगळ्या वर्दी गेली की सगळी ओरडत गेलीत गावात, सर्कस आली. तर त्यातले थोराड पोरग म्हणालो, अरे रांडच्यानो म्हणाला सर्कस नाही, ते लाईटवाले माणसं आहेत. आणि मग तिथं झालं की मग ते सगळं सामान तंबावर होऊन सकाळी झाले. सकाळी आम्ही या तळ्यावर आंघोळ करून आलो, बघतोय तर त्या खाली घसारतेला पाटले म्हणून गाव आहे, त्या पाटले गावातल्या बायका कासांडीतनं दूध, काय त्या किटलीतलं चहा आणि काय सगळ्या नैवेद्य वगैरे सगळं घेऊन, काय खीर का काहीतरी होतं सगळं घेऊन आले की दोघी तिघी चांगल्या 5 बायका आल्या आणि सगळे म्हणाले हे काय प्रकार आहे. आमचा मिस्त्री म्हणाला, तर ती सगळं आल्या बायका म्हणाले बसा, सगळे ओळलं बसा, आम्हाला ओवाळलं, हे केलं, कुंकू काय काय केलं. म्हणाले अहो तुम्ही आम्हाला माणसात आमचं गाव, आता लाईट येणार आमच्या गावाला म्हणून हे सगळा प्रकार आहे. आणि तिथून पुढे रत्ती लावल्यासारखं दररोज पाळी त्या गावाच्या बायका कासांडी, बरं त्याला कासांडी म्हणतात, ते मोठं भांड हे घेऊन यायचे, दूध घेऊन यायचे. मग काय हो दुधाचा चहा. आणि ते आमचा आचार्य पांडव आणि दुसरा त्याचा मित्र, काय त्याचं आडनाव आता आठवत नाही, काय आहे पुस्तकात. तर हे सगळं असं चालत आहे. तिथून पुढं मग लाईन पुढे गेली, तिथून याला सगळं. आणि मग 60 साली मलकापूरचं इलेक्ट्रिफिकेशन झालं. मलकापूर मधल्या देवळात राहत होतो आम्ही आणि 61 साली 1 मेला मलकापूरमध्ये दिवा लागला. आवडे सर, आपण आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या जीवनाची कथा सांगितली, याबद्दल आभारी आहोत आणि तुम्हाला अजूनही उदंड अजून आयुष्य लाभो. आता तुम्ही वयाची 90 गाठत आले नाही तरी तुम्ही फिट अँड फाईन आहात आणि अजूनही लेखणी तुमची चालू आहे. अशीच लेखणी पुढे चालू राहो, नवीन गोष्टी लिहित राहा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आभारी. धन्यवाद.